संघानं या हंगामामध्ये बऱ्याच कमी स्पर्धा खेळल्या, पण नाईट रजनीमध्ये आपलं वेगळं एक नाव कोरलं. नवनाथ आणि विक्रांत ही जोडी मैदानामध्ये गेलेली आहे. सांघिक खेळ असतो, या खेळामध्ये एकमेकांना सहकार्य करणं अपेक्षित आहे. गोलंदाज जर चांगली कामगिरी करत असेल तर त्याला क्षेत्ररक्षकांना साथ देणं अपेक्षित असतं. फलंदाजांना एकमेकांची साथ हवी असते, पण ती थोडीशी अपुरी ठरली वीरेश्वर वरची गोपोली, श्रेयस इलेव्हन वरची गोपोली या संघामध्ये. पण इथे आंध्रून संघाला आता एकमेकांची साथ मिळेल का? जय हनुमान प्रतिष्ठान मानकिवलीच्या वतीने आयोजित सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानानं आपण बघतोय निर्धार चषकाचा आज 16 आहे आणि आजच्या रात्रीच्या पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना आहे, जिथे अंजरून संघ आता गोलंदाजी करतोय आणि विरोधात करतोय लवजी संघ, अर्थातच अल्पेश इलेव्हन लवजी संघ फलंदाजी. या मैदानाचा आपण भौगोलिक विचार केला तर या आधीच्या 2 मॅच मध्ये आपण पाहिलं थोडासा लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला आणि बॅटिंग टीमनं तो सामना जिंकला पहिल्यांदा फलंदाजी करताना. पण आता या मॅच मध्ये लवजी संघाची पुन्हा एकदा पहिल्यांदा फलंदाजी पाहायला मिळेल आणि एक नामवंत संघ आहे. घरच्या मैदानावरती जामरुख संघ अंजरून संघ खेळतोय. जामरुख संघाने देखील टॉप 5 मध्ये प्रवेश केला या स्पर्धेमध्ये. ते देखील आता प्रतीक्षा करतात आजच्या रात्रीमध्ये कोण टॉप 5 मध्ये येणार. पण इथे पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज अंजरून गावचा बायकरमॅन अजिंक्य रसाळ गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि वेल एक्सपिरियन्स बऱ्याच वर्षाचा अनुभव ओपन क्रिकेटचा देखील ज्याचा अनुभव पाठीशी आहे तो नवनाथ मामुणकर स्ट्राइक एंडवरती आहे. चला टाइम अलर्ट झालाय. टीम अंजरून संघ मैदानामध्ये खेळतोय. कालपासून आपण वेळेचं महत्व देतोय. 12:15 झाली आहे. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज अजिंक्य अगदी पंचांच्या डाव्या बाजूने तयार आहे. पहिला चेंडू वेगवान यशांच्या मागे संतोष जोरकरनं जोर लावताना हा चेंडू अडवलाय. नैतिक जोरकर ज्याचा आज वाढदिवस आणि त्याच वाढदिवसाचं औचित्य साधून पुन्हा एकदा अंजरून संघ मैदानामध्ये दाखल. आज कदाचित या संघाचं नाव नैतिक 11 असं हवं होतं, पण अंजरून या गावाच्या नावानं ती टीम मैदानामध्ये खेळतीये. पॉइंटच्या दिशेने पटका सजवला. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. जिथे 6 धावांचा मोह घेण्यासाठी फलंदाज मैदानामध्ये वाट पाहत असतो तिथे गोलंदाजाची वाट नवनाथ मामुणकरनं चौकारनं लावलेली आहे. ठोक डीजे. रोहन शेठ तरगोडे यांच्याकडनं लगातारच्या 3 षटकारांना नवनाथ मामुणकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. योगेश तरकुडे यांचं देखील मी नक्कीच स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आता काही दिवसातच अल्पेजी तरकुडे आणि प्रशांत शेंडे यांच्या संयुक्त विद्यमानानं एक मोठी स्पर्धा डीपी रोडच्या मैदानावरती येते आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक अल्पेश तरकुडे नवनाथ मामुणकर, पण त्या स्पर्धेचे अकाउंटंट आहेत ते मात्र योगेश तरकुडे. धावा किती आहेत पंच? एक आहे का? 1 धाव आहे. एका धावेनं स्कोर कार्डवरती वाढ. 5 धावा स्कोर कार्डवरती आहेत. स्ट्राइक एंडवरती विक्रांत पाहायला मिळतोय. टोटल स्कोर कार्डवरती 5 धावा लागला. चेंडू झाले त्या षटकातील 4. पुन्हा एकदा सिंगल मात्र इथून पूर्ण झाली आणि एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्डवरती 6 धावांची नोंद पाहायला मिळते. बिडॉपच्या दिशेने या चेडूला अडवलं. शॉर्ट बिडॉप मध्ये या चेडूला गॅदर केलं आणि त्यानंतर सिंगल निवडली गेली. 1-1 धावांना महत्व देतीये टीम अल्पेश 11 लवजी.
विरोधात अंजरून संघाची मात्र आपण गोलंदाजी पाहतोय. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी, डीप मध्ये टिपलाय झेल, पण हा झेल की षटकार हे मात्र आता पागलं जाईल. पंचांचा इशारा, दोन हात समांतर करून आकाशाकडे, म्हणजे इथे हा चेंडू जातोय सीमारेषेच्या आर पार. क्षेत्ररक्षकाची चूक आणि मिळाला साधावा, आलाय षटकार. ठोक डीजे. थेट जाऊया मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये अल्पेश 11 लवजी संघाच्या धावा लागला. स्कोर कार्डवरती 12. क्षेत्ररक्षकानं जी चूक केली त्यानंतर डोक्यावरती हात ठेवला, पण वेळ निघून गेल्यानंतर डोक्यावरती हात ठेवून उपयोग नसतो. वेळेला महत्व दिलं पाहिजे आणि ते महत्व आता नवनाथ मामुंडकरनं या षटकाराला दिलं. नेक्स्ट बॉलर निखिल गोलंदाजी मार्कवरती आलाय. मॅन फ्रॉम अंजरून, ज्यानं षटकार अडवण्याचा प्रयत्न केला तोच गोलंदाज आता गोलंदाजी करतोय. डाव्याचा हा गोलंदाज आहे. रुपेश मात्रे माझ्याशी संपर्क करा. खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न, पण इथे ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये या चेंडूला पंचांनी पकडलं. वाईट चेंडूचा इशारा आलेला आहे. 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. क्या 13 क्या मेरा. बराच वर्षानंतर टीम वीरेश्वर संघाला मी आज एकत्र पाहतोय. टीम मीटिंग घेताना, पण इथे आता झेल टिपलाय आणि महत्वाच्या क्षणी आपण पाहतो विक्रांत नावाचं वादळ शांत केलंय. ते टीम लवजी संघासाठी अंजरून संघानं. ठोक डीजे. सोहळ्यामध्ये शुभ आगमन झालंय त्यांचं. आपण हार्दिक हार्दिक करूया स्वागत. नवनाथ मामुंडकर साठी शुभेच्छा आल्यात भालचंद्र कदम यांच्याकडनं. जे शुभ कदम थोड्याच वेळात या व्यासपीठावरती पाहायला मिळतील असे भालचंद्र कदम यांनी मात्र खूप सारे शुभेच्छा नवनाथ मामुंडकर आणि आयोजकांना दिलेल्या आहेत. आदेश हडप साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. सायलेंट, हा सायलेंट किलर मैदानामध्ये गेलाय. अर्थातच लवजीचा फौजी. व्यासपीठावरच्या नजरा उजव्या बाजूला गेल्या, पण मैदानाच्या आतमध्ये षटकार मारला तो फलंदाज भावेश साबंद. साहेबांना मी या व्यासपीठावरती आमंत्रित करतो. आपलं देखील हार्दिक स्वागत. उदय कोळंबे आता गरम झालेत. थोड्या वेळात शांत देखील होतील. एक मोठे खेळाडू आहेत, त्यांना माहिती आहे क्रिकेटची मॅच हारल्यानंतर किती वेदना होतात. त्यामुळे या वेदना कदाचित आज त्यांना झोपू देणार नाहीत.
स्कोर गडवरती टोटल धावा लागल्यात त्या 19. जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न भावेश सावंतचा अपुरा ठरलाय. सिंगल इथून पूर्ण झाली. एका धावेनं स्कोर कार्डवरती वाढ. टोटल 20 धावसंख्येची नोंद. विरेश्वर वरची गोपली संघ आज मैदानामध्ये जरूर हारलाय, पण मनाने हारला नाही पाहिजे. इथून देखील अजूनही बऱ्याचशा स्पर्धा आहेत आणि त्या मोठ्या मोठ्या स्पर्धा आहेत. या संघानं बरीच हार पाहिली आहे आणि त्याचं जागतं उदाहरण मी स्वतः आहे. त्यामुळे इथून देखील सावरतील आणि पुन्हा एकदा जोशानं जल्लोषानं मैदानामध्ये उतरतील आणि ट्रॉफी जिंकण्याचा मान पटकवतील. हीच शुभेच्छा आपण या स्पर्धेच्या वतीनं विरेश्वर वरची गोपली संघाला नक्की देऊया. आणि वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये. कॉलिंग फसली होती. एकच धाव स्कोर कार्डवरती आता नोंद केली जाईल आणि एका धावेनं टोटल 21 धावसंख्या स्कोर कार्डवरती नोंद होतीये. चार चेंडूच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती 21. भालचंद्र कदम यांनी शुभेच्छा दिल्यात. अर्थातच नवनाथ मामुडकर यांना आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला. लेग साईडच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. पंचांनी वाईट घोषित केलंय. एका अवंतरच्या मदतीनं 22 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न गोलंदाजानं जरूर केला, पण सिंगल वाचलू शकले नाही. एक या धावसंख्येच्या मदतीनं 23 धावा स्कोर कार्डवरती. अंजरून संघ भक्कम बांधा आणि निरड्या छातीनं एका मोठ्या संघासमोर खेळतोय. नवनाथ मामुणकरचा एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये या चेंडूला अडवलंय. सिंगलचं रूपांतर पुन्हा एकदा डबल मध्ये आणि या 2 धावांच्या मदतीनं आता खऱ्या अर्थानं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि टोटल 25 धावा स्कोर कार्डवरती. डीजे दोन षटकामध्ये 25 लागल्यात. अजूनही 2 षटक बाकी आहेत. भावेश सावंत मैदानामध्ये तग धरून उभा आहे. स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती नवनाथ मामुणकर. जबरदस्त चेंडू. टप्प्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, पण भावेश सावंतचा फटका स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये गोलंदाजानं अडवला. ओमकारनं पहिल्या चेंडूवरती मिळवली एक सिंगल आणि 1 या धावसंख्येच्या मदतीनं आता टोटल 26 धावसंख्येची नोंद. अब तक 26. मारी ब्रदर्स देखील इथे आलेले आहेत. टप्प्यात आला तर कार्यक्रम होणार आणि ते कार्यक्रम केलाय नवनाथ मामुणकरनं. म्हणूनच मी मगाशी म्हटलं होतं वेल एक्सपिरियन्स. काय एक्सपिरियन्स असतो खेळाडूच्या मागे हे मात्र सिद्ध केलं आणि अल्पेश सरकुडेनं दिलेली जबाबदारी तो नवनाथ मामुणकर पूर्ण केली. आयवा कॅच घेतलीये का? नाही म्हणतायत. घेतली का?
चला या या, ज्यांनी घेतले त्यांनी या, तुम्ही या आणि चेक करतील. 6 या धावसंख्येनं टोटल 32 धावसंख्येची नोंद. एकाने घेतली का दोघांनी मिळून घेतली? एकाने घेतली. चेंडू उंच गेला आणि काय प्रणय लालेनं टिपलाय झेल. प्रणय लाले यांच्यासाठी पारितोषिक सूरज केदार यांच्याकडनं 500 आणि आयवा साठी किती आहे? 200 रुपयाचं पारितोषिक आहे, ते दिलं जाईल. यांच्याकडनं आता 200 रुपयाचं आयवा कॅचचं पारितोषिक. आमच्या नाव काय? पांडुरंग वाघमारे, मॅन फ्रॉम हाळचा हा खेळाडू आहे. हाळला स्पर्धा आहे म्हणतो आता इथे आलाय. जरा जोरदार टाळ्या वाजवा. काय जबरदस्त टिपलाय तरी आयवा कॅच. घरी गेल्यानंतर पांडुरंग वाघमारे नक्की सांगणार मी मॅच बघायला गेलो अंजरूनच्या मैदानावरती, पण निर्धार चषकामध्ये मला आयवा कॅच पकडताना 200 मिळाले. पांडुरंगजी वाघमारे, कसं वाटतंय तुम्हाला ही स्पर्धा? जाम भारी वाटतंय. इथे आल्यानंतर जो आयवा कॅच तुम्ही पकडला, आता ते 200 मिळालेत, काय करणार तुम्ही? त्या 500 मिळालेत बघा. आयोजक खुश झालेत. काय करणार या पैशाचं? पैशाचं ते आईला देणार आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आईसाठी ते पैसे तो देणार आहे आणि खरंच आयोजक आता खुश असतील. हे खूप कमी असे पाहायला मिळतात. नाहीतर एखादा म्हटला असता की उद्या पेट्रोल टाकेल 100चं आणि गर्लफ्रेंडला घेऊन घर 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 फिरीन, पण तो म्हणतो आईला देणार. मनीष देशमुख यांच्याकडे 500 दिलेत. बॅक टू द बॉलर. पुन्हा एकदा चेंडू अडवला. काय जबरदस्त गोलंदाजी होती आंदोलन संघाची. स्ट्राईक एंड वरती बॅटर ओमकार आहे. या ओमकारच्या नावावरती देखील रेकॉर्ड आहे. खरिवलीच्या मैदानावरती 5 चेंडू 5 षटकार ठोकण्याचा, पण डे फॉर्मॅट मध्ये. नाईटला 3 बॉल 3 मारलेत. 5 चेंडू झालेत आतापर्यंत आणि 32 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. म्हणजे अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओमकार नावामध्ये जादू आहे, किमया आहे. अल्पेश सरकुडेचा आत्मविश्वास आहे, इथून सिद्ध करून दाखवावा लागेल. आणि आलाय ओमकारनं जादू दाखवली. अल्पेश सरकुडेच्या चेहऱ्यावरती बिग स्माइल. ठोक डीजे षटकार. चौथा खेळाडू आहे, 14वा खेळाडू आहे. तो म्हणतो स्कोर किती झाला. त्याला टेन्शन आलंय षटकार पाहून. लांब बसलाय पण तिकडनं विचारतोय स्कोर किती झाला. 38 झालाय. कौस्तुभ ज्याचा विश्वास होता गोलंदाजावरती. क्रिकेटचा खेळ आहे बाळा. इथे कधी काय घडतं आणि कधी काय बिघडतं. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं. हा असा खेळ आहे ज्या खेळाचे तुम्ही आम्ही सगळे वेडे आहोत. घरच्या खुर्चीपासून मैदानाच्या मातीवरती आणून आनंद देणारा हाच तो खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट प्रत्येकाला कधी आनंद देतो तर कधी वेदना. छापा काट्यासारखा खेळ. एक जिंकणार तर दुसरा हरणार. पण मैत्रीनं जबरदस्त ही स्पर्धा पुढे चाललेली आहे. जो काही अडथळे येतात ते पुढे मागे ठेवून आपण या स्पर्धेला पुढे नेतोय. स्ट्राईक एंड वरती आता बॅटर आहे भावेश सावंत आणि गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज व्हाईट चॉकलेट ओम. गोलंदाजी मार्गवर काय जबरदस्त चेंडू टाकलाय या पट्ट्यानं. भावेश सावंत सारख्या एका मोठ्या फलंदाजाला त्याला बांधून ठेवलं पहिल्या चेंडूवरती. सतीश कदमनं जर कॅच घेतली तर आशिष गायकवाड यांच्याकडनं 1111. पण इथे काय हा जबरदस्त चेंडू टाकतोय लगातारच्या तिसऱ्या चेंडू डॉट साठी सूरज केदार यांच्याकडनं 500.
पण भावे सावंत कच्च्या गौरूचा चेला नाहीये. त्याच्या स्लॉट मध्ये आला तर कार्यक्रम करेल आणि त्यानं केलाय. तिसऱ्या चेंडूवरती वार. जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूवरती केला होता वार, तसा इथे चेंडू केलाय आर पार. धावा मिळतील अर्धा डझन. आलाय षटकार. बेचाळीस. ओमनं जर इथून पुढे विकेट मिळवली तर 200 रुपयाचा पारितोषिक आहे निशांत देशमुख यांच्याकडनं. व्हाईट चॉकलेट आता थोडासा ब्राऊन झालाय षटकाराचा मार खाल्ल्यानंतर, पण पुन्हा एकदा व्हाईट व्हायचं असेल तर चेंडू निर्धाव फेकायला लागतील. ओम गोलंदाजी मार्क वरती. चला झटपट पटापट. संतोष जोरकर जोर लावा. 20 मिनिटांचा फक्त अवधी आहे तुमच्याकडे. चांगले चेंडू मात्र वळंदाज शैलीमध्ये गोलंदाजी करताना. कोला टप्पा पण इथे पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला मारलंय मारलंय मारलंय. स्कूटीच्या जवळ हा 4 धावांसाठी आलेला चौकार. अख्ख्या कालापूर तालुक्याला हलवलं. एवढे फोन कॉल सकाळपासून मला आले नव्हते. तेवढे फोन कॉल मॅच थांबल्यानंतर आले होते, पण इथे टप्प्यात आला नाही. गोलंदाजानं केलाय भावेश सावंतचा कार्यक्रम. निर्धाव चेंडू. आतापर्यंत ओमनं 5 चेंडू फेकले आणि 10 धावा खर्च केल्या. हा चेंडू या मॅच मध्ये दोन्ही संघाचं भवितव्य कदाचित राखू शकतो. आणि ओमचा हा चेंडू एक वेगळ्या शैलीनं यशरक्षकाच्या हातामध्ये विसावला. इथे ओमनं काय जबरदस्त गोलंदाजी केली. फक्त 2 मोठे फटके, 10 धावा या चेंडूवरती त्यानं खर्च केल्या. शेवटच्या चेंडूवरती सर काय घडलंय? रनआउटची विकेट आहे का? डॉट चेंडू. टोटल 48 झाल्यात. म्हणजे येणाऱ्या आता 24 मध्ये 49 धावसंख्येची गरज आहे टीम अंजरून संघाला. आणि यानंतरची मॅच विनर विनर. पहिली मॅच जिंकली सुनील अण्णा शेळके प्रतिष्ठान चिंचोली शेकिन या संघानं, आणि त्यानंतरचा सामना जिंकला टीम सावरोळी संघानं. म्हणजे सगळे सामने जे आले ना दुसऱ्या सामन्यानंतर ते हृदयाचे ठोके वाढवणारे झाले. पण ही मॅच हाय व्होल्टेज होईल का? टीम सावरोळी संघाचा संघनायक आणि शेकिन चिंचोली संघाचा संघनायक टॉस साठी या. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर. 6 षटकांचा सामना. चला बॅटर मैदानामध्ये पाठवा झटपट पटापट. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शेवटचा आणि अंतिम पुकार. ठोक डीजे. फायदा नव्हता. सुखी होती प्रजा. कारण की त्यावेळेस सिंहासनावरती
विराजमान होता माझा छत्रपती छत्रपती शिवाजी राजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. सवारी चौकात चौकात आज पाहायला मिळतीये. याचं ज्वलंत उदाहरण अर्थातच आज जवळ पावणे 400 ते 400 वर्ष उलटत आलेली आहे. पण राजानं ज्या स्वराज्याची निर्मिती केली त्याच स्वराज्यामध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांचा जन्म झालाय हे आपलं परम भाग्य आहे. आणि इथे मात्र राजेश परदेशी यांचं शुभ आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन आसन असावा. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. सतीश शेठ कदम साहेबांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय स्वराज थरकुडे. नाही त्याची चूक नाही, त्याला माझा राग आला असेल कदाचित, असं होतं. अजिंक्य दादानी 6 मारला आणि संतोष जोरकर दादानी 6 मारला तर 101 रुपयाचा पारितोषिक आहे का प्रत्येक षटकाराला. सन्माननीय विजय रसाळ साहेबांकडे पारितोषिक जाहीर झालेलं आहे. गोड आवाज आपण ऐकला. अजिंक्य दादा जोरकर दादा जर षटकार मारतात तर 101. मगाशी यांनी स्कोर विचारला होता ना. नाही त्यांनी विचारला. हा तुमचं नाव सांगा. भीमरावजी दबडे आलेले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आनंदाचं वातावरण आहे आणि आम्ही इथे का बसलो याचं कारण तुम्हाला सांगतो. एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. क्रिकेट म्हणजे टेन्शन टेन्शन टेन्शन, पण थोडासा हसी मजाक हवाय जो आनंद देतो. कारण इथे चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक थांबला, त्यानं वन बाउंड चेंडूला अडवलं. मिड विकेट मध्ये या चेंडूला सिंगलच्या स्वरूपात धावांचा श्रीगणेशा करताना 1 धाव नोंद झालेली आहे. पाटला मात्र 49 धावसंख्येचा होतोय. टॉस साठी या दोन्ही टीम सवरोळीचा कर्णधार आलाय. चिंचवली सुनील अण्णा प्रतिष्ठान, स्वामी देशमुख यांनी पुरस्कृत केलेला चिंचवली संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतोय की आपण टॉस साठी या. लेग बाईसच्या माध्यमातून पंचांचा इशारा येतोय की ते 1 धाव आलेली आहे. सुनील अल्ला शेळके प्रतिष्ठान चिंचवली संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण मनीष देशमुख यांच्याशी संपर्क साधा आणि तुमचा संपर्क झाल्यानंतर टॉस होईल. अजिंक्य रसाळचा हा स्टायलिश फटका होता, पण यावेळेस या चेंडूला आपण पाहतोय थर्ड मॅनच्या दिशेनं त्याला मारायचं होतं, पण प्लस स्लिप मध्ये या चेंडूला अडवलं गेलं. डॉट चेंडूचा इशारा. वेगवान गोलंदाज करतोय स्वराज. हा गोलंदाज स्वराज थरकुडे, शैलेश थरकुडे याचे सुपुत्र आहेत आणि पप्पा फलंदाज आहे तर मी गोलंदाज होणार हे स्वप्न त्यानं पाहिलं. आता महाराष्ट्र लेदर क्रिकेटमध्ये तो चांगल्या पद्धतीने खेळतोय. अंडर 70च्या जोरावरती, पण लेदर क्रिकेटचा अनुभव माझ्या पाठीशी आहे हे मात्र सिद्ध करताना अजिंक्य रसाळला मारलाय काऊ कॉर्नरच्या बाहेर. ठोगडीजे षटकार. ₹101 रुपयाचा पारितोषिक या षटकारासाठी. आणि टॉस आदरणीय रसाळ साहेबांनाच मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण करावा. 49 पाहिजेत. आता टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मनीष देशमुख व्यासपीठावरती या.
षटकारानं वेग वाढला तो धावगतीचा. 8 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. 49 धावांचा पाठला होतोय स्वराज सरकुडे. त्याचा हा चेंडू शरीराला वेदना देतोय. काय वेगानं या चेंडूला टाकलं गेलं. जवळ जवळ 120 ते 125च्या स्पीडनं हा चेंडू गेला. बघा मैदानावरती जे प्रेक्षक पट्टीवरती बसलेले आहेत रेलिंगच्या आत, त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण रेलिंगच्या बाहेर या मॅचचा आनंद घ्या. एखादा खेळाडू जर धावत पळत तुमच्यावरती पडला तर तुम्हाला एवढं दुखापत होईल की पुढच्या वर्षीच मॅच बघायला यावं लागेल. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे त्या पट्टीवरनं उठा. तुम्ही या स्क्रीनवरती दिसतायत, मला उगेच नावं घ्यायला लावू नका. पुन्हा एकदा शरीराला वेदना देणारा चेंडू बॅक टू द बॉलर अडवला. रनआउटची शक्यता होती. अल्पेश सरकुडे, वाय दिस कोलावेरी, ये तूने क्या किया. डॉट चेंडूचा इशारा. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये बिनबाद ही अंधरून संघासाठी जमेची बाजू आहे. 49 धावांचा पाठला करताना धावा लागल्यात त्या 8. विजय दादा रसाळ साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय नेक्स्ट मॅचचा. सुनील अण्णा शेळके प्रतिष्ठान चिंचवली आणि विरोधात अन्वी 11 सौरोळी या दोन संघामध्ये टॉस झाला आणि नाणेफेकीचं कौल जिंकलंय सुनील अण्णा शेळके प्रतिष्ठान चिंचवली संघानं. स्वामी देशमुख जर आले असतील तर व्यासपीठावरती या चिंचवली संघाचे ते पुरस्कर्ते आहेत. स्ट्राइक एंडवरती संतोष जोरकर, नॉन स्ट्राइक एंडवरती अजिंक्य रसाळ. 18 चेंडू विजयासाठी 41 धावांची गरज आहे. 18 चेंडू 41 धावा. अंजरून की लवजी, लवजी की अंजरून, लवजी के फौजी क्या करेंगे इस मैच में. भावेश सावंत गोलंदाजी मार्क वरती आहे. पंच अविनाश पालांडे सरांचा ग्रीन सिग्नल. इथून दुसऱ्या षटकाची होईल सुरुवात. संतोष जोरकरला जोर लावून या ओव्हरला किमान 15+ धावांमध्ये कन्वर्ट करावं लागेल. कोला टप्पा पॉइंटच्या दिशेने फटका खेळलाय. कार्पेटच्या सायना हा चेंडू डीप मध्ये जातोय. चेंडूची उचल फेक होईल तत्पूर्वी संतोष जोरकर जोर लावताना धावलेत आणि या 2 धावांनी टोटल 10 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 13वा हसलाय संतोष जोरकर धावल्यामुळे. एवढे धावू शकतात, किती चांगला फिटनेस त्यांनी ठेवलाय. क्रिकेटमध्ये एक एक धावांना खूप महत्व असतं आणि ते महत्व संतोष जोरकरने या 2 धावांनी दाखवून दिलंय. मैदानावरती 2 धावा होऊ शकतात आणि मी त्या करू शकतो. सूरज केदारी या मॅच कडे आशाभूत नजरेनं पाहतायत. संतोष जोरकरच्या बॅट बंद एखाद दुसरा मोठा फटका येणं अपेक्षित आहे. ऑफस्टमच्या लाईन मध्ये या चेंडूला पंचांनी पकडलाय. वाईट चेंडूचा इशारा आलाय. 1 अवंतरच्या मदतीने आता टोटल 11 धावसंख्येची नोंद. 49 धावांचा पाठला होतोय. स्वामी देशमुख जर आले असतील तर व्यासपीठावरती मी त्यांना आमंत्रित करतोय, ज्यांनी चिंचोली संघाला पुरस्कृत केले. संतोष जोरकरचा जोर, चेंडू आसमानी सफर, आईवा कॅच पकडण्याची संधी, पण आमचा केटीसीचा इथे भाव आईवाच्या स्वरूपात गायब झाला असता. एवढा डेंजर हा शॉट होता. ठोक डीजे आलाय षटकार. थँक्यू डीजे. संतोष जोरकरचा जोर केटीसीच्या या टीम मेंबरला महागात पडला असता. 101 विजय रसाळ साहेबांकडनं. दोन्ही फलंदाजांना आता 101 आहेत. साहिल लक्ष द्या, नजर आटी तो दुर्घटना घटी. पॉइंटच्या दिशेने मारलाय संतोष जोरकरचा फटका.
440चा झटका. षटकारांतर ऍक्शन वरती रिएक्शन. तू शेर तो मे सवा शेर. चौकार ठोकडीचे. मानकिवलीच्या मैदानावरती जय भवानी प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित आपण पाहतोय एक जबरदस्त स्पर्धा. निर्धार चषकाचा हा सोहळा जिथे लोक झालेत आता खऱ्या अर्थानं गोळा. शेवटचे 15 चेंडू उरलेत आणि विजयासाठी 28 धावसंख्येची गरज. लवजी के फौजी 4 झालेत की 3. एक वाईट चेंडू आहे त्यात अल्पेश सर, त्यामुळे 3च चेंडू झालेत. संतोष जोरकाचा जोर कायम आहे. नांदी ना तू. संतोष जोरकर का वार. फिर एक बार लगातार कहानी में ट्विस्ट. षटकार. थँक्यू डीजे. चला टाइम पास करू नका. रसाळ साहेबांकडनं पुन्हा 101. आता आमचे इरुणकर मामा देखील आले संतोष जोरकरचा जोर पाहण्यासाठी. सतीश कदम साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे आणि संतोष जोरकर यांनी षटकार मारून त्यांचं स्वागत देखील केलेलं आहे. टोटल 27. 15 मध्ये 28 ची गरज होती. आता 14 चेंडू 22 धावसंख्येची गरज. हाच का तो लवजी संघ ज्यानं कालच्या रात्रीमध्ये हाळच्या मैदानावरती हाळ संघाला धूळ चाकली होती, पण आता अंधरून गावच्या आणि मानकिवलीच्या मधोमध असलेल्या मैदानावरती अंधरून संघाकडनं आता फटके खातोय. पण गोलंदाजाला देखील झटके द्यावे लागतील. गोलंदाज भावेश सावंत आज अनफिल्ड आहे. खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चांगला फुटवर्कचा वापर करताना सिंगल घेतलीये 1 या धावसंख्येच्या मदतीनं. टोटल 28. बिनबाद ही टीम अंधरून संघासाठी जमेची बाजू आहे. 13 चेंडू 21 धावा. 13वा ही माहिती पोहोचवतोय अंधरून गावचा. पण आता लवजी संघाचा 12वा प्रतिनिधी टेन्शन मध्ये आलाय. इथे विकेटची गरज आहे टीम लवजी संघाला. सतीश शेठ कदम यांचं स्वागत केलं जाईल. हरिदास तांडेल साहेबांना मी विनंती करतोय, निलेश शेठ हडप साहेबांना मी विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत करावं. खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न. आता वेगाचा वेध घेतलाय तो गोलंदाज भावेश सावंतनं. सिंगल घेतली 1 या धावेनं. दुसरं षटक समाप्त झालं. 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 12 चेंडू 20 धावसंख्येची गरज. कहाणी में ट्विस्ट. कदम साहेबांचं स्वागत या मंचावरती केलं जातंय निलेश शेठ हडप यांच्या वतीनं. ठोक डीजे.
लेशड हडप खुश आहेत. मॅच रंगतीये. संतोष जोरकरची फलंदाजी पाहताना प्रेमात पडलेत. विशाल बैलमारे, विशाल शेठ बैलमारे यांच्याकडे माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. यानंतर आपण बघतो अन्वी 11 प्रमोद बैलमारे यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानामध्ये खेळणार आहे. आणि विशाल शेठ आता आपण बघतोय टीम सावरूळ संघाचं पाठबळ वाढवण्यासाठी या मैदानावरती आलेले आहेत. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. या विशाल शेठ आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आमचे ज्येष्ठ मान्यवर इथे आलेले आहेत. आदरणीय पाहुण्यांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं बा. नेक्स्ट बॉलर हरेश कळारे, तेजस कराळे आलेला आहे. बंटी कराळे गोलंदाजी मार्क वरती आहे. शेवटचे 12 चेंडू 20 धावांची गरज. क्या बंटी बजाएगा बल्लेबाज की घंटी, क्या बल्लेबाज बजाएगा बंटी की घंटी. अजिंक्य रसाळ ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये हा चेंडू टाकलाय. आदरणीय संकेत देशमुख साहेबांचं शुभ आगमन झाले. युवा उद्योजक मानकिवलीचे संकेत शेठ देशमुख मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती आपण आसनस्थ व्हा आणि या मॅचचा आनंद घ्या. अंजरून संघ खेळतोय लवजी संघाच्या विरोधात. 49 धावसंख्येचा पाठला होत असताना टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 30. चेंडू हवेमध्ये पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला संधी, पण इथे धावांची राहिली मंदी. पण कॅच सुटलाय. ऐसा मौका फिर कहा मिळेगा. बायकर मॅन आहे तो मात्र फलंदाज अजिंक्य रसाळ ज्याचा सुटलाय झेल. 11 चेंडू 19 धावसंख्येची गरज. जसा भाजलेला कोंबडा आगीला घाबरत नाही तसा गोलंदाजाला आता फलंदाज घाबरणार नाही आणि त्याला मात्र इथे मिळालंय जीवदान. संकेत देशमुख, अतुल शेठ देशमुख यांच्याकडे प्रत्येक षटकाराला 200 फुलटॉस आणि पखला आलाय. अतुल शेठ यांच्या एटीएम मधला 200 कमी. ठोक डीजे. षटकार होता. टोटल 36. 3 डझन धावा कंप्लीट. अतुल शेठ देशमुख यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक अजिंक्य रसाळला जाईल आणि रसाळ साहेबांकडनं 101 प्रत्येक षटकारासाठी आहेत. किती झाले आतापर्यंत? 4 झालेले आहेत. पुन्हा एकदा चेंडू उंच 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 तेवढाच लांब लांब लांब. ठोक डीजे. बंटीची वाजवली. तोंड नाहीये. प्रफुल शेठ ठोंबरे यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. अतुलजी देशमुख यांना देखील मी विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती या. हार्दिक हार्दिक आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. एक कॅच सुटला त्यानंतर डायरेक्ट 12 धावांनी वाढ झाली. मी मगाशीच म्हटलं भाजलेला कोंबडा असा आगीला घाबरत नाही तसा हा फलंदाज गोलंदाजाला घाबरणार नाही. पुन्हा एकदा चेंडू कार्पेटच्या सहाय्यानं मैदानाला गुदुगुदू 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 करत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला आणि तिथं मात्र 1 धाव मिळाली. टोटल 43. शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. मॅच अजून संपली नाहीये मित्रांनो. बंटीमध्ये क्षमता आहे या मॅच मध्ये यू टर्न देण्याची. बंटीचा फटका 440 चा करंट संतोष जोरकरला दिला. जान आता काशी पोच गे वाशी आणि आता राहावं लागेल संतोष जोरकरला धावांसाठी उपाशी. ठोक डीजे.
थँक्यू डीजे. मान्यवरांची मांड्याळी या व्यासपीठावरती लाभलेली आहे. स्ट्राईक वरती डाव्या हाताचा बॅटर निखिल आलाय आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज देखील डाव्या हाताचा आहे. बंटी जगदीश साळुंके यांना टेन्शन आलंय आता. बंटीने तर त्याचं काम मी तर म्हणेल पूर्ण केलंय, पण इथे या चेंडूला आता महत्व द्यावं लागेल. 7 चेंडू विजयासाठी. सहा धावांची गरज होती, पण इथे आपण पाहतोय हा चेंडू गेला निर्धाव. म्हणजे मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी आहे आता खऱ्या अर्थानं टीम लवजिके फौजी या संघाला. इथे 6 चेंडू आता 6 धावांची गरज. ठोक डीजे. नाही लवजी संघ हारलाय. 6 चेंडू 6 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आलाय गोलंदाज ओमकार थरकुडे. बडे मंच का बडा खिलाडी मोहन तरकुडे बसले होते, आता उठलेत आणि जवळनं मॅच पाहतायत. खूप क्लोज ही मॅच कदाचित पाहायला मिळू शकते. प्रत्येक चेंडू दोन्ही संघांचं भवितव्य निर्धार करणार. जबरदस्त चेंडू यावेळेस धीम्या गतीनं घुटना टेक आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला. मनीष देशमुख आलेले आहेत, ते सांगतात हा चेंडू गेलाय निर्धाव. निर्धार चषकाचा खेळ आहे आणि इथे आपण पाहतोय आता कोणाला आधार मिळणार. 5 चेंडू 6 धावांची गरज. एक एक चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याची संधी. अभी कभी नहीं होगी चूक, क्योंकि गलती को नहीं मिलती माफी और हारने वालों को नहीं मिलती ट्रॉफी. ठोक डीजे. मी मारले माहित नाही, पण आता विजयासाठी शेवटचे 4 चेंडू 6 धावांची गरज. मयुरेश जाधव आणि अभिजित लाले यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. मोहन तरकुडेचं बसून राहणं कदाचित लवजी संघासाठी हृदयाचे ठोके वाढवणं होतं, त्यामुळे ते उठले आणि नंतर मैदान जवळ गेल्यानंतर विकेट पडली. अल्पेशनी जर मनावर घेतलं तर मोहन तरकुडेला असंच रात्रभर उभे ठेवतील. ओमकार तरकुडेने मात्र विकेट मिळवली. ओमकार की होगी जय जयकार. ओमकार तो ओमकार. चेंडू मात्र शरीराला वेदना देतोय. 22च्या माध्यमातून 1 धाव येते. अविनाश पालांडे सरांचा इशारा. आता शेवटचे 3 चेंडू विजयासाठी 5 धावसंख्येची गरज. जोरकर काका देखील टेन्शन मध्ये आलेत. तीन चेंडू 5 धावा. टाइमपास करू नका प्लीज, विनंती आपणास. वेळेला महत्व दिलं पाहिजे. टाइम इज मनी. अल्पेश सर मॅचला चालू ठेवा, वेळ खूप महत्वाची आहे. शेवटचे आता 3 चेंडू उरलेत. 5 धावसंख्येची गरज. लवजी के फौजी फिर एक बार कम बैक करते हुए, पण स्ट्राइक एंड वरती देखील एक धडाकेबाज फलंदाज आहे निखिल. 3 चेंडू 5 धावसंख्येची गरज. डावा आणि उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये.
कृष्ण पवार, अनिकेत साळुंके, त्याचबरोबर विराज फराट यांच्याकडनं या स्पर्धेला आणि खेळाडू मित्रांना खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. स्वागत असेल त्यांचं या स्पर्धेमध्ये. ओमकार तयार आहे, स्ट्राईक एंड वरती बॅटर आहे निखिल. बॅटची कडा, त्यानंतर टिपलेला झेल. ओमकार तरकुडेनं केले कमबॅक. ठोक डीजे. स्वागत नक्कीच करूया. आणि या स्पर्धेचे आयोजक निखिल शेठ देशमुख देखील आलेत. सुधाकर भाऊ आल्यानंतर ते एवढे प्रेमात पडले की त्यानंतर त्यांचा आनंद मात्र गगनाला भिडला आणि स्पर्धा अतिशय सुंदर होतीये याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. हृदयाचे टोके वाढवणारा आता क्षण पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू विजयासाठी 5 धावसंख्येची गरज. बॅटर अमोल मैदानामध्ये दाखल. विराज शेठ फराड यांच्याकडनं अमोल रसाळ शिर्के यानं जर मॅच जिंकवली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन्ही संघाच्या अस्तित्वाची लढाई आहे. एकीकडे अंजरून आहे तर दुसरीकडे लवजी के फौजी. वेगानं बीट केलंय. काय भन्नाट वेग पाहायला मिळाला. जवळ या चेंडूवरती 130 चा स्पीड हा काउंट केला गेला असेल. एवढा जबरदस्त वेगानं हा चेंडू टाकला. 1 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. अतुल शेठ देशमुख आणि संकेत शेठ देशमुख युवा उद्योजक यांचं शुभ आगमन या सोहळ्यामध्ये नक्कीच झालेलं आहे. त्यांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं आपलं स्वागत आहे. संकेत शेठ मात्र आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. त्यांच्या माध्यमातून मला बरीचशी पारितोषिक आली आहेत. साहिल उर्फ मंड्या याचं देखील मी कौतुक करेल. काय जबरदस्त रील्स बनवण्याचं काम तो करत असतो आणि त्याच्या रील्स व्हायरल देखील होतात. 1 चेंडू 5 धावांची गरज होती. लवजी के फौजी जीते है ही मैच को. ठोक डीजे. पण मनीष देशमुखशी संपर्क साधा. प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट या मॅच